बुल्ढाना जिले में इल्ली का प्रकोप तेजी से फैल रहा है। खासकर चिखली तहसील में इसका व्यापक असर देखा जा रहा है। मेरा खुर्द शिवार क्षेत्र में करीब 150 से 175 एकड़ खेत की सोयाबीन फसल इस कीट के प्रकोप से बर्बाद हो चुकी है, जिससे हताश किसानों ने मजबूर होकर फसल पर हल चला दिया। आज या मेरा खुर्दमध्ये जवळपास 150 ते 250 एकर शेत हे हुमणी अळी या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी वखरून त्याचं नुकसान भरपूर प्रमाणात झालेलं असताना सुद्धा अजूनही प्रशासनाची कोणती मदत किंवा सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळत नाही। याची जबाबदारी प्रशासनाची आहे, परंतु या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे प्रति एकर आजच्या ठिकाणी आज हे माझ्या बाजूला बांदास शंकर काळे म्हणून हे शेतकरी या ठिकाणी आहे। आज त्यांनी मीडियासमोर एक 10 एकर शेत त्यांच्या समोर या ठिकाणी वखरलेला असून त्यांचा 10 एकरचा खर्च पेरण्याचा हा जवळपास साधारण ते 70 ते 80 हजार रुपये झालेला असून आता यापुढे पेरण्यासाठी त्या माणसाच्या खिशात एक दमडीही नाही। याचे सरकारनं आणि सर्व प्रशासनानं एक जबाबदारी घेऊन आणि एक आपल्या कुटुंबातला जबाबदार व्यक्ती म्हणून त्याला आणि आमच्या गावाला आणि होणाऱ्या या हुमणी अळीला या प्रादुर्भावाला कसं रोखता येईल याचं सर्व नियंत्रण या शासनानं करावं अशी शासनाला आमच्या दोघांचीही हात जोडून विनंती आहे। वखरलं 60-70 हजार रुपये खर्च आला त्याला। आता पुढचा जर पेरायचा आणखीन तर त्याला 60-70 हजार रुपये आता मी आणू कुठून आणि काय करू? कशामुळे वखरावं लागलं तुम्हाला? ती शेणाळी हुमणी अळी हुमणी अळी आता सध्या तुरंत वावरात आहेत लगे हुमणी अळी, त्याच्यामुळं ते वखरलं। किती एकर होतं? 10 एकर।